देशभक्ती झेलून इतरांचे रक्षण करतात अशी अनेक अनमोल रत्ने या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आली. असंच एक अनमोल रत्न म्हणजे लोकमान्य टिळक. सिंह गर्जना करायला काहीच पण सिंहाचेच लागते. सिंह गर्जना करायला काहीच पण सिंहाचेच लागते. म्हणून तर टिळकांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. आदरणीय व्यासपीठावरील गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना करणारे, नेतृत्वाने जहाल क्रांतीची मशाल असणारे व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. त्यांच्या प्रतिमेस वंदन करून मी शर्वरी संदीप पाटील इयत्ता 5वीची विद्यार्थिनी मी माझ्या भाषणास सुरुवात करते. आला टिळक उत्सव गणेशभक्तीचा, मंत्र दिला त्यांनी अखंड शक्तीचा, स्वराज्य आमचा खरा अधिकार आहे, हे वाक्य आजही देशाचा विचार आहे. मित्रांनो, बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक. त्यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वतंत्र चळवळीचे प्रमुख नेते होते. लोकांना एकत्रित आणण्यासाठी त्यांनी केसरी व मराठा ही 2 वर्तमानपत्रे सुरू केली. लोकमान्य टिळक स्वतंत्र सैनिक होते. त्यांना सर्वजण घरात लाडाने बाळ म्हणून पुढे जाऊन त्यांना लोक बाळ गंगाधर टिळक म्हणून ओळखू लागले. दडपशाही आणि तुरुंगवासाची कधी त्यांनी पर्वा नाही केली. दडपशाही आणि तुरुंगवासाची कधी त्यांनी पर्वा नाही केली. सतत सिंहासारखी सिंह गर्जना त्यांनी केली. सतत सिंहासारखी सिंह गर्जना त्यांनी केली. टिळकांच्या कार्याला घाबरून इंग्रजांनी त्यांना अटक केले व त्यांच्यावर खटला चालवला. तेव्हा लोकमान्य टिळक न्यायालयात म्हणाले, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंह गर्जना त्यांनी त्यावेळेस केली. लोकांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यांच्या देशभक्तीची भावना रुजवण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. त्यामुळे भारतीय संस्कृतीचे जतन झाले आणि लोकांचे संघटन करणे सोपे झाले. त्यांनी लिहिलेले गीता रहस्य हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. 1 ऑगस्ट 1920 रोजी त्यांचे निधन झाले, पण त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात. अखंड भारताच्या स्वातंत्र्यासाठी झिजवले ज्यांनी आयुष्य संपूर्ण, अखंड भारताच्या स्वातंत्र्य